मंडळी नमस्कार, ही आहे जळू. तर तुम्ही जाताना काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला ही जळू लागू शकते. कारण थंड हवा आणि थंड पाणी असल्यामुळे इथे भरपूर प्रमाणात जळू आढळतात. आणि असे बरेच प्रकारचे लहान मोठे धबधबे तुम्हाला बघायला मिळतील. सर्वत्र पाणीच पाणी, हिरवगार असा निसर्ग असलेला आंबोली एक उत्तम पर्यटनासाठी स्थळ आहे. इथे नक्की भेट द्या. इथे लांबून पर्यटक येतात देवीचं दर्शन घेण्यासाठी. तुम्ही पण या आणि दर्शन घ्या, निसर्गाची मजा करा. मंदिर को लॉक रहता है, अंदर जा सकते हो आपको देखने को मिलेगा, अंदर लॉक है वो हमेशा लॉक. आंबोली गावचे अथर्व छोटू नावाने ओळखले जाणारे त्यांनी एक स्टॉल टाकला आहे. तिथे तुम्हाला गरमागरम मॅगी, चहा, मकाचे कणीस अशा प्रकारचे उत्तम पदार्थ तुम्हाला तिथे मिळणार आहेत. तर आवर्जून भेट द्या आणि त्याचा आस्वाद. पर्यटन स्थळ आहे, परंतु देवीचं मंदिर असल्यामुळे ते तुम्हाला मद्यप्राशन करून येणे बंदी आहे. गाववाले तुमचा चांगलाच समाचार घेतील असं जर त्यांच्या निदर्शनास आलं किंवा आपण कोणता धांगडधिंगाणा केला. तर इथे भरपूर प्रकारचे बघण्यासारखं तुम्हाला नजारे दिसतील. कावळे शीत पॉईंट, आंबोली वॉटरफॉल, बाबा धबधबा. तर आवर्जून आंबोलीला भेट द्या. ही जी गुफा दिसते याच्या आतमध्ये 7 प्रकारचे कुंड आहेत असं गाववाल्यांचं म्हणणं आहे. आपण तर कधी गेलो नाही, फक्त आपण 1 ते 2 ठिकाणी गेलो आहे. पुढे जाणं खूप अवघड आहे. काही जणांचं म्हणणं आहे इथे ऑक्सिजन लेवल कमी आहे, त्यामुळे कोण आतमध्ये जात नाही शक्यतो. तुम्ही पण जाण्याचा प्रयत्न करू नका, पावसाचं पाणी येण्याची शक्यता आहे. बाजू आहे बस ती काय ही खूप उंच असते. ही मग त्याच्यावर खूप उंच असते ना. ही काय पांढरा रे इथे येतात. जळू होती ही एक घाल आणि बारकी घाला या ह्याच्यातली ह्या कोल्हा रे